गुड मॉर्निंग. हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फायलम आर्थ्रोपोडाचे जनरल कॅरेक्टर्स पाहिले होते. त्याच्यानंतर खूप गॅप पडला, आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये बिझी झालो. सो आजपासून मी पुन्हा लेक्चर सुरू करतो आहे आणि जिथं आपण थांबलो होतो म्हणजे जनरल कॅरेक्टर्स तिथून पुढं आता क्लासिफिकेशन ऑफ फायलम आर्थ्रोपोडा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहायचं आहे. ठीक आहे. सो फायलम आर्थ्रोपोडा इज डिवायडेड इंटू फॉलोइंग क्लासेस. कुठले कुठले क्लास आहेत त्याचे? क्रस्टेशिया, आर्किनिडा, देन मायरीपोडा, ऑन्क्योफोरा आणि इन्सेक्टा. आणि त्याच्या अंडर येणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते क्रस्टेशियाच्या अंडर क्रॅब येतो म्हणजे खेकडा, आर्किनिडाच्या अंडर स्कॉर्पियन म्हणजे विंचू, त्याच्यानंतर मायरीपोडाच्या अंडर मिलीपेड येतं. मिलीपेड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, गोम. देन ऑन्क्योफोराच्या अंडर पेरिबॅटस आणि इन्सेक्टाच्या अंडर, क्लास इन्सेक्टाच्या अंडर कॉकरोच हा ऑर्गॅनिझम फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. ओके. सो फर्स्ट क्लास जे आहे क्लास क्रस्टेशिया. ओके, जी फायलम आर्थ्रोपोडाच्या अंडर येणारे फर्स्ट क्लास क्रस्टेशिया. तर त्यामध्ये ते जे ॲनिमल्स असतात क्लास क्रस्टेशियाच्या अंडर येणारे ते कसे ॲक्वॅटिक, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटरमध्ये आणि मॉइस्ट प्लेसेस म्हणजे ओल्या जागेमध्ये राहणारे ऑर्गॅनिझम्स क्लास क्रस्टेशियाच्या अंडर येतात. सो त्यांची जी बॉडी जी आहे ती कायटिनस एक्झोस्केलेटननी बनलेली असते एक्सटर्नली आणि इट इज इम्प्रेग्नेंटेड विथ CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेली असते. देअरफॉर इट इज हार्ड, म्हणून ती कशी असते? हार्ड अशी असते. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स. बॉडी त्यांची 3 पार्ट्समध्ये डिवाईड झालेली असते. हेड, थोरॅक्स आणि ॲबडोमन. आणि हेड जे असतं ते जनरली फ्यूज्ड असतं विथ फ्यू ऑर ऑल द थोरॅसिक सेगमेंट्स ऑफ टू फॉर्म सेफॅलोथोरॅक्स. तो हेड आहे ते फ्यूज झालेलं असतं, ते सेफॅलोथोरॅक्समध्ये डिवाईड झालेलं असतं. सो हेड बिअर्स अ पेअर ऑफ कंपाऊंड ऑफ आईज. सो त्यांचं जे डोकं असतं त्याच्यावरतीच काय असतात? कंपाऊंड आईज असतात. अ पेअर ऑफ कंपाऊंड आईज म्हणजे 2 डोळे असतात. अँड 5 पेअर्स ऑफ ॲपेंडेजेस, आणि 5 जोड्या असतात ॲपेंडेजेसच्या. दीज आर अ पेअर ऑफ अँटेन्युल्स, एक पेअर अँटेन्युल्सची, एक पेअर अँटेनाची, एक पेअर मॅन्डिबल्सची आणि 2 जोड्या ज्या असतात त्या मॅक्झिलेच्या असतात. सो प्रत्येक सेगमेंट असतो थोरॅक्सचा आणि ॲबडोमनचा, तो प्रत्येक सेगमेंटला एक एक पेअर अपेंडेजेसची प्रेझेंट असते. आणि ते जे रेस्पिरेशन जे करतात ते बॉडी सरफेसनी करतात किंवा गिल्स प्रेझेंट असतात त्यांनी ते रेस्पिरेशन करतात. सो एक्सक्रीशन इज बाय मॅक्झिलरी ग्लँड्स ऑर बाय ग्रीन ग्लँड्स. सो एक्सक्रीशन प्रोसेससाठी जे इतरांच्यामध्ये ॲनस प्रेझेंट असतं, सो यांच्यामध्ये मॅक्झिलरी ग्लँड्स किंवा ग्रीन ग्लँड्स प्रेझेंट असतात. तर याचे एक्झाम्पल जे क्लास क्रस्टेशियाच्या अंडर येणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते कुठले कुठले? तर लोबस्टर, क्रॅब, पॅलिमॉन, स्क्विला, सॅक्युलिना, सायक्लोप्स इत्यादी. ठीक आहे. सो ही झाली पहिली क्लास क्रस्टेशिया. क्रस्टा म्हणजे हार्ड शेल, सो त्याला क्रस्टेशिया हा ग्रीक वर्ड आहे. सो सेकंड क्लास जे आहे ती क्लास आर्कनिडा. म्हणजे आर्कनी म्हणजे काय? स्पायडर, आणि ऑइड म्हणजे लाईक. स्पायडर लाईक जे ऑर्गॅनिझम्स असतात याच्यामध्ये येणारे, सो त्याला काय म्हणतात? आर्कनिडा म्हणतात. सो हे जे असतात जनरली स्मॉल, मोस्टली टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे आणि एअर ब्रिदिंग ऑर्गॅनिझम्स असतात म्हणजे आपल्यासारखे श्वास घेणारे, एअर ब्रिदिंग. ओके. सो सम आर ॲक्वॅटिक आणि काही जे असतात ते कसे पाण्यामध्ये राहणारे सुद्धा असतात. त्यांची बॉडी जी असते ती 2 पार्ट्सनी बनलेली असते, अँटेरियर सेफॅलोथोरॅक्स आणि पोस्टेरियर ॲबडोमेन. जसं इथं दाखवलेलं आहे बघा, इथं दिलेलं आहे त्याचे एक्झाम्पल आर्कनिडाचं एक. सो द सेफॅलोथोरॅक्स पॉजेसेस सिम्पल अँड सेसाईल आईज. तर सेफॅलोथोरॅक्स जे आहे त्याच्यामध्ये आईज प्रेझेंट असतात, ते कसे असतात? सिम्पल आणि सेसाईल. ओके. अँड 6 पेअर्स ऑफ जॉईंटेड अपेंडेजेस, 6 पेअर असतात जॉईंटेड अपेंडेजेसचे. दीज आर अ पेअर ऑफ चिलिसेरी. ते कुठले 6 पेअर्स आहेत ते बघा. एक पेअर चिलिसेरीचा, एक पेअर पेडिपॅल्पीचा आणि 4 पेअर्स जे असतात ते वॉकिंग लेग्सचे असतात. आणि द अँटेना मॅन्डिबल्स आर ट्रू जॉज आर ॲबसेंट. सो द रेस्पिरेटरी ऑर्गन्स याच्यामध्ये जे असतं टेरेस्ट्रियल आर्कनेट्समध्ये आर ट्रकिया, ओके, ऑर बुकलंग्स ऑर बोथ.
म्हणजे एक तर ट्रकिया असतो, एक किंवा बुकलंग्स असतो, किंवा काही काही याच्यामध्ये दोन्ही प्रेझेंट असतात. इन ॲक्वॅटिक आर्कनिड्स द रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर बुक, गिल्स ऑर स्किन. जे पाण्यामध्ये राहणारे आर्कनिड्स असतात त्यांची जी रेस्पिरेटरी ऑर्गनचे असतात ते काय असतात, बुक, गिल्स किंवा त्वचा. The excretory organs are Malpighian tubules, coaxial glands, or both. The organisms are mostly unisexual. Sexual dimorphism is not distinct. Okay, so जे organisms जे आहेत ते या क्लास अंडर येणार ते कसे असतात, युनिसेक्शुअल असतात. जनरली द फर्टिलायझेशन इज इंटरनल. फर्टिलायझेशन जे असतं ते इंटरनल पद्धतीनं होतं यांच्यामध्ये. इन मेनी फॉर्म्स डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. काही म्हणजे भरपूर फॉर्म्समध्ये भरपूर ज्या ऑर्गॅनिझम्स ज्याच्या अंडर येतात त्यांची डेव्हलपमेंट कशी असते, डायरेक्ट असते, आणि काही जणांच्यामध्ये लार्वल स्टेजनुसार डेव्हलपमेंट असते. सो एक्झाम्पल फॉर दॅट क्लास इज स्पायडर, स्कॉर्पियन, टिक आणि किंग क्रॅब. ओके. सो थर्ड क्लास जी आहे फायलम आर्थ्रोपोडाच्या अंडर येणारी आहे ती कोणती, तर मायरिओपोडा. तर मायरिओज म्हणजे काय, 10,000, आणि पोडा म्हणजे फीट, म्हणजे 10,000 पाय असलेला ऑर्गॅनिझम्स असं त्याच्या अंडर येतात असं आपण म्हणू शकतो. सो मायरिओपोडा, दीज आर टेरेस्ट्रियल फॉर्म्स विथ इलॉंगेटेड बॉडी. दीज आर एअर ब्रीदर्स. ओके, टेरेस्ट्रियल फॉर्म्स आहेत आणि त्यांची बॉडी कशी असते, इलॉंगेटेड, लांबडी असते. The body is divisible into head and trunk. The head bears a pairs of many jointed antennae and a pair of eyes and a pair of mandibles and one or two pairs of maxillae. So the head bears a pair of many jointed antennae. सो डोक्याला म्हणजे हेडला त्याच्या दोन काय बरोबर मेनी जॉईंटेड अँटेना प्रेझेंट असतात. एक आय जोडी प्रेझेंट असते डोळ्याची, आणि मॅन्डिबलची एक जोडी प्रेझेंट असते, आणि 1 or 2 पेअर्स ऑफ मॅक्झिला हे त्याच्या हेडला प्रेझेंट असतात. सो इच सेगमेंट ऑफ ट्रंक possesses 1 or 2 pairs of legs. The actual number of pairs of legs is always odd. Okay. And respiratory organs are oval spiracles or stigmata or trachea. द ॲलिमेंटरी कॅनल इज सिम्पल. जो त्यांचा डायजेस्टिव्ह कॅनल जो असतो ॲलिमेंटरी कॅनल तो कसा असतो, सिम्पल, स्ट्रेट आणि पेअर ऑफ सलायवरी ग्लँड्स. ओके. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. टुडे वी हॅव सीन 3 classes कम्स अंडर फायलम आर्थ्रोपोडा. सो नेक्स्ट क्लासमध्ये आपण राहिलेल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या 2 क्लासेस बघूया. आणि या लेक्चरच्या व्हिडिओनंतर मी तुम्हाला या नोट्ससुद्धा पाठवून देत आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.